आजपासून राज्यभर भाजपच्या घर चलो अभियानाला होणार सुरुवात। घरोघरी जाऊन भाजप सदस्यांची नोंदणी करणार। भाजपचे राज्यामध्ये 1.5 कोटी सदस्य बनवण्याचं उद्दिष्ट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून माहिती तंत्रज्ञान, नगरविकास आणि कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांना 100 दिवसांचा टास्क। संबंधित विभागाच्या पुढच्या 100 दिवसांच्या आराखड्याच्या संदर्भात मंत्रालयामध्ये बैठक। मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच चंद्रपूरमध्ये राज्याचे दुसरे मुख्यमंत्री कन्नमवार यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावणार। सुधीर मुनगंटीवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याकडे लक्ष। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा जाणार। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी ते पटोलेंच्या साकोली तालुक्यामधल्या सुकळी या गावी सुद्धा जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा आज दिल्लीचा दौरा। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी फडणवीस दिल्लीमध्ये। चंद्रशेखर बावनकुळे आज विभागीय आयुक्तालयामध्ये आढावा घेणार। याशिवाय शेती विकास महामंडळाचं सादरीकरण सुद्धा बघितलं जाईल। मुंबई महानगरपालिका भाजप स्वबळावरती लढवेल, इतकी भाजपची मुंबईमध्ये ताकद। भविष्यामध्ये आम्ही निवडणुका स्वबळावरती लढू, पण कोणती हे सांगू शकत नाही, भाजपचे खासदार नारायण राणे यांचं वक्तव्य। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सर्वच प्रमुख पदांवरती बदल करा, तसंच रोहित पवार आणि रोहित पाटील यांना मोठी जबाबदारी देण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी, सूत्रांची माहिती। शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये बैठक। जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्ष पदावरून बदली करण्याचा बैठकीमधून सूर। वेळ देणारा आणि मराठा व्यतिरिक्त प्रदेशाध्यक्ष करा, पदाधिकाऱ्यांची शरद पवारांकडे मागणी। पुढील 2 दिवसांमध्ये प्रत्येकानं केलेल्या कामांचा आढावा द्या। 8 दिवसांमध्ये प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतो, जयंत पाटील यांचं भर कार्यक्रमामध्ये सर्व कार्यकर्त्यांना आवाहन। जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला व्हावेत अशी मागणी कोणत्याही कार्यकर्त्याने केली नाही, ते बाजूला व्हावेत असं वाटत नाही, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 50% जागा महिलांना तर उर्वरित जागा तरुणांना देण्यात येणार। प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये शरद पवारांचं कार्यकर्त्यांना आश्वासन। स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी शरदचंद्र पवार पक्षाचा प्लॅन। पदाधिकाऱ्यांनी गावागावामध्ये जाऊन ग्रामसभेमध्ये ठराव करा, खासदार अमोल कोल्हेंचं भाषणाच्या दरम्यान आवाहन। पुणे विद्येचं माहेरघर, शहरामधल्या प्रत्येक शिक्षण संस्थेवरती संघाचे लोक। शरद पवार यांच्याकडून आरएसएसचं कौतुक। संघ परिवाराकडून सूक्ष्म पद्धतीनं सुरू असलेल्या कामाचा शरद पवारांनी घेतला आढावा। लोकसभा निवडणुकीमधल्या यशानंतर महाविकास आघाडीने फक्त वाटाघाटीमध्ये वेळ घालवला। संघटनात्मक बांधणी आणि विधानसभा निवडणुकीकडे आम्ही दुर्लक्ष केलं, काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांची कबुली आहे। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यामध्ये जन आक्रोश मोर्चा। या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय, छत्रपती संभाजीराजे भोसले, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, मनोज जरांगे, राजेंद्र कोंढरे हे सुद्धा सहभागी होणार। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरती अजितदादांनी सोडलं मौन। पुराव्याशिवाय कारवाई करणार नसल्याचं केलं स्पष्ट। ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी द्यावेत, अजितदादांचं विरोधकांना आव्हान। चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्यांवरती कारवाई होणार। पक्ष न बघता दोषींवरती कारवाई केली जाईल। आम्ही कोणत्याही कामामध्ये राजकीय हस्तक्षेप करत नाही। धनंजय मुंडेंच्या संदर्भात बोलताना अजित पवारांची प्रतिक्रिया। ज्या मुन्नीच्या संदर्भात मी बोलतोय तो राष्ट्रवादीमधला पुरुषच। मुन्नी आधीच बदनाम झाली आहे, भाजपचे आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य। बीडमधील मुन्नी कोण हे सुरेश धस यांनाच विचारा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरेश धस यांना खडसावलं। आका इतने करोड लेकर तू कहां जाएगा असा प्रश्न भाजपचे आमदार सुरेश धस यांनी उपस्थित केलाय। पैठण इथे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भात विविध मागण्यांसाठी आयोजित मोर्चाच्या वेळी ते बोलत होते। बीड प्रकरणी सोनी टीव्हीच्या सीआयडीची नियुक्ती करा असं पत्र मुख्यमंत्र्यांना देणार, सुरेश धस यांचं वक्तव्य। सीआयडी कोठडीमध्ये असलेल्या वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग, जिल्हा रुग्णालयामधल्या डॉक्टरांकडून तपासणी। बीडच्या मस्साजोगमधील पवनचक्की प्रकल्प मॅनेजरला 2 कोटींची खंडणी मागितल्याच्या प्रकरणी कराड सीआयडी कोठडीत। वाल्मिक कराडवरील गुन्ह्याची आकडेवारी समोर। कराडवरती 15 गुन्हे दाखल, 8 गुन्ह्यामध्ये निर्दोष मुक्तता, तर खंडणीसह 4 प्रकरणं न्यायप्रविष्ट।
वाल्मी कराड हा लाडकी बहीण योजनेचा परळी तालुकाध्यक्ष सुप्रिया सुळेंचा दावा, तर खंडणीचा गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीला योजनेचा अध्यक्ष कसं काय करता, सुप्रिया सुळे यांचा सवाल. खंडणीच्या प्रकरणी तर वाल्मी कराडवरती गुन्हा दाखल आहे, मग पीएमएलएच्या अंतर्गत कराडवरती कारवाई का नाही, ईडीच्या नोटिशीच्या संदर्भात बोलत असताना सुप्रिया सुळेंचा सवाल. संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये मोर्चा, सुरेश धस मोर्चामध्ये सहभागी. परळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती दहशत, एका वर्षामध्ये तिथे सापडले 109 मृतदेह, त्यामधल्या केवळ 3 प्रकरणांची व्यवस्थितपणे तपासणी सुरू, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा आरोप. मनोज जरांगे आणि अंजली दमानिया यांच्या विरोधामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये 3रा गुन्हा दाखल, ओबीसी बांधवांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये केली होती तक्रार, गुन्हा दाखल होईपर्यंत मांडला ठिय्या. भाजपा आमदार सुरेश धस आणि मनोज जरांगेंच्या विरोधात वंजारी समाजही आक्रमक, पाटोदा पोलीस ठाण्याच्या बाहेर मुंडे समर्थकांचा ठिय्या, कोणताही पुरावा नसताना धस मुंडेंवरती आरोप करत असल्याचा आंदोलकांचा दावा. धनंजय मुंडेंनी षडयंत्र सुरू केलं, मनोज जरांगेंचा आरोप, तुम्हीच आंदोलन काढता आणि तुम्हीच आरोपींना सुद्धा साथ देता. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मनोज जरांगेंचा मुंडेंवरती आरोप. परभणीमध्ये लक्ष्मण हाकेंनी घेतली वाकोडे आणि सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट, अंजली दमानिया, जरांगे आणि सुरेश धस यांचा घेतला समाचार, वाल्मी कराडसोबत फोटो असलेल्या नेत्यांना जेलमध्ये टाका, लक्ष्मण हाकेंची मागणी. परभणीमध्ये लक्ष्मण हाकेंचं भाषण आंदोलकांनी थांबवलं, हाके वाल्मी कराडचं समर्थन करत असल्याचा आरोप, तर मी कोणत्याही आरोपीचं समर्थन केलं नाही, लक्ष्मण हाकेंचं स्पष्टीकरण. माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी घेतली पोलीस सहआयुक्तांची भेट, सिद्दीकी हत्या प्रकरणामधल्या तपासावरती झिशान हे असमाधानी, हत्येच्या प्रकरणामध्ये बिल्डर लॉबीचा सहभाग मात्र चौकशी नाही, झिशान सिद्दीकी यांचा आरोप. राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या संदर्भात महायुतीला दिलासा, कॅबिनेटमध्ये यादी मागे घेण्याचा निर्णय कायदेशीर, आव्हान देणारी ठाकरेंच्या शिवसेनेची याचिका हायकोर्टानं फेटाळली. राजकीय सूडबुद्धीने याचिका फेटाळण्यात आली, याचिकाकर्ते सुनील मोदी यांचा आरोप, न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याची सुनील मोदींची माहिती. शिक्षकांच्या पगाराच्या संदर्भात अजित पवारांना प्रश्न, अजितदादांचा अर्थ विभागाच्या सचिवांना तात्काळ फोन, शिक्षकांचा पगार का काढला नाही, अजित पवारांचा सवाल. पालघर, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अहिल्यानगर आणि सोलापूरमधल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. भारतीय जनता पार्टीतर्फे सदस्यता नोंदणी अभियान, या पार्श्वभूमीवरती भिवंडीमध्ये तालुका पदाधिकारी आढावा बैठक संपन्न, ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश. पालघरमध्ये मनसेला मोठा धक्का, जिल्हाध्यक्ष, सचिव, उपशहर प्रमुखांसह 30 ते 32 पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार. देवेंद्र फडणवीस सरकार जाणून बुजून उत्तर नागपूर क्षेत्राला विशेष निधीपासून वंचित ठेवतंय, आमदार नितीन राऊतांचा आरोप, बौद्ध आणि अल्पसंख्याकांना टार्गेट केलं जात असल्याचा राऊतांचा दावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कामगार विभागाचा आढावा, राज्यामधल्या सर्वच क्षेत्रामधल्या असंघटित कामगारांना केंद्र आणि राज्याच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आराखडा तयार करा, फडणवीसांचे निर्देश. वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिव्हिटी तयार करा, राज्यामधल्या महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांची गतिमान उभारणी करा, फडणवीसांचे निर्देश. नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई स्लीपर वंदे भारत लवकरच धावण्याची शक्यता, स्लीपर वंदे भारतच्या उत्पादनाला सुरुवात, नागपूरहून पुणे आणि मुंबईसाठी स्लीपर रेल्वे सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा प्रस्ताव. विनायक राऊतांसह ठाकरे गटाचे नेते आणि रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळानं घेतली मध्य रेल्वे महाप्रबंधकांची भेट, दादर रत्नागिरी पॅसेंजर सुरू करण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. दादर रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे ही बंद झालेली नाही, 2020 पासून ही रेल्वे दादरऐवजी दिवा स्टेशनवरून जाते, मात्र दादर रत्नागिरी रेल्वे असावी अशी मागणी असेल तर त्याचा विचार करू, पश्चिम रेल्वेचं स्पष्टीकरण. साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत देण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश, आजच शासकीय आदेश जारी करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना.
शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने तुळजाभवानीचा राजहंस वाहनावरून छबिना देवीची प्रक्षाळ पूजा सुद्धा संपन्न। शेगाव तालुक्यामध्ये केस गळती आणि टक्कल पडणाऱ्यांची संख्या 100 वर, यामध्ये नव्या 36 लोकांचा समावेश। बुलढाण्यामधल्या केस गळतीच्या प्रकरणामध्ये शहरामधल्या पाण्याचा अहवाल आला समोर। पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण तब्बल 5 पटीनं जास्त असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। देशामध्ये एचएमपीव्हीच्या 11 रुग्णांची नोंद, काल 2 नवे रुग्णही आढळले। गुजरातमध्ये 8 वर्षांच्या मुलाला तर उत्तर प्रदेशमध्ये 60 वर्षाच्या महिलेला एचएमपीव्हीची लागण। एचएमपीव्हीवरती नियंत्रण आणि उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाकडून टास्क फोर्स गठीत। जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे या टास्क फोर्सच्या अध्यक्षा। केंद्रीय माध्यमिक शिक्षक विभागाकडून शिक्षकांच्या पात्रतेच्या संदर्भात सीबीएसईच्या शाळांना सूचना। शाळांना वेबसाईट करून त्यावरती शिक्षकांचं नाव आणि पात्रतेच्या संदर्भात माहिती देणं बंधनकारक। समलैंगिक विवाहाच्या प्रकरणी पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। निर्णयामध्ये कोणताही दोष नाही, सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण। कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणामधील आरोपी संजय मोरेच्या जामीन अर्जावरती आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी। मोरेला जामीन मंजूर केल्यास तो पळून जाऊ शकतो, मुंबई पोलिसांचा न्यायालयामध्ये दावा। पुण्यात मोक्कामध्ये सुटलेल्या कुख्यात गुंडाची जेलमधून बाहेर आल्याच्या नंतर कारमधून रॅलीमधील युवकांची नागरिकांना शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल। पुण्यामधल्या गुन्हेगारीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरलं। पोलिसांना चांगल्या सुविधा दिल्या जात असताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न का निर्माण व्हावा, अजित पवारांचा सवाल। फातिमा शेख हे एक कपोलकल्पित व्यक्तित्व आहे असा गौप्यस्फोट दिलीप मंडल यांनी केला। फातिमा शेख यांचे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासोबत मोठं काम असल्याचं दिलीप मंडल यांनीच लिहिलं होतं। मंडल यांनी यासाठी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली। सावित्रीबाई फुले, फातिमा शेख कल्पित, दिलीप मंडल यांचा दावा, पुरावे उपलब्ध असताना फातिमांचं अस्तित्व का नाकारण्यात येतंय, तज्ज्ञांची नाराजी। इंडिया आघाडी संपुष्टात आणली पाहिजे, यामध्ये ना अजेंडा ना नेतृत्व। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचं वक्तव्य। युती लोकसभा निवडणुकीपर्यंतच असेल तर ती संपुष्टात यायला हवी, असंही वक्तव्य। केजरीवालांचा पक्ष चांगला असेल तर पृथ्वीराज चव्हाणांनी आपमध्ये जावं, काँग्रेसचे नेते संदीप दीक्षितांचा खोचक सल्ला। तर दिल्ली विधानसभेच्या संदर्भामधल्या वक्तव्याचा विपर्यास, चव्हाणांची सारवासारव। राहुल गांधी दिल्लीमधल्या एका आईस्क्रीमच्या दुकानामध्ये कोल्ड कॉफी बनवताना दिसले। राहुल गांधी यांनी एक्सवरती व्हिडिओ केला शेअर। यंदा कुंभमेळ्यामध्ये स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवल जॉब्स सुद्धा उपस्थित राहणार। 13 जानेवारी रोजी त्या प्रयागराजमध्ये येणार असून निरंजनी आखाड्याच्या महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद यांच्या शिबिरामध्ये मुक्काम करणार। तिरुपती मंदिरामधल्या चेंगराचेंगरीमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची मदत। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांची घोषणा। घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी। कारगिल श्रीनगर महामार्गावरच्या झोजिला पास 11 ते 13 जानेवारीपर्यंत बर्फाळ परिस्थिती आणि रस्त्यांच्या देखभालीमुळे बंद असेल। छत्तीसगडमधल्या मुंगेलीमध्ये मोठी दुर्घटना। एका प्रकल्पाची चिमणी पडल्यामुळे 9 कामगारांचा मृत्यू तर 25 पेक्षा जास्त कामगार जखमी। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, बचावकार्य सुरू। गुगल मॅपनं आरोपीला पकडण्यासाठी आसामला गेलेल्या पोलिसांना नेलं नागालँडला। लोकांनी गुंड समजून रात्रभर पोलिसांनाच ओलीस ठेवलं। नागालँडच्या लोकांना खरं कळलं तेव्हा त्यांनी पोलिसांची सुटका केली। हेनली पासपोर्ट इंडेक्सच्या नुसार सिंगापूरचा पासपोर्ट हा जगामधला सर्वात शक्तिशाली पासपोर्ट। हा पासपोर्ट असलेले लोक जगामधल्या 195 देशांमध्ये व्हिसा मोफत प्रवास करू शकतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।